अ, नमस्कार मित्रांनो. अ, अ, मित्रांनो आजकाल काय झालंय, की एक इराण आणि अमेरिकेचं युद्ध झालंय ना, तर याच्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे प्राइसेस खूप वाढलेले आहेत. तर माझं असं ह्याच्यात आले न की बघण्यात आले, की पेट्रोल कार्स किंवा सीएनजी कार न जाता युज्ड ज्या डिझेल कार्स आहेत त्याच्याकडे खूप वळतात. कारण काय आहे, तर डिझेल कार्स थोडं मायलेज थोडं जास्त देतात आणि थोडं पेट्रोलपेक्षा थोडंसं स्वस्त आहे. त्याच्यामुळे आहे ना लोकं डिझेल कार आजकाल शोधतायत. असं एक सर्व्हेमध्ये निदर्शनास आलंय, की डिझेल कार्सची मागणी खूप वाढलेली आहे. आता 1 महिन्यामध्ये. तर डिझेल कार तुम्ही घेताल मान्य आहे. पण मला असं वाटतं, की जे तुम्ही आता तुम्हाला न्यूमध्ये तर भेटणार नाही गाडी. भेटलं तरी BS6चं इंजिन भेटेल आणि BS6चं इंजिन तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरती आपण एक नंतर वेगळा व्हिडिओ बनवू, की BS6चं डिझेल इंजिनमध्ये काय-काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपण एक नंतर आपण त्या विषयावरती बोलणार आहोत. तर सध्या आपला हाच आहे, की जे आपले लोकं आहेत ते काय करतात, की डिझेल गाडीच्या आजकाल शोधात आहेत. कारण मायलेज बेटर देते आणि कमी प्राईसमध्ये भेटून जाईल. कारण BS4 इंजिन असणार आहे आणि कमी प्राईसमध्ये भेटून जाणार आहे. तर आजकाल डिझेल तर मला असं वाटतं, की तुम्हाला भेटणं मुश्किल आहे गाडी. पण जी गाडी भेटेल तुम्हाला, ती गाडीची रनिंग काही कमी झालेली नसणार आहे. कमी म्हणजे मला असं वाटतं 1,00,000च्या वरतीच तुम्हाला ती गाडी भेटेल. त्याच्या खाली तर रेअर भेटेल तुम्हाला भेटली तरच. कोणीतरी रेअर चालवणारा माणूस असेल. पण डिझेल गाडी रेअर चालतच नाही. डिझेल गाडी घेतलीच जाते मायलेजसाठी आणि तिचं रनिंग तर होणारच आहे जास्त. तुम्हाला गाडी भेटली तर 1,00,000 किलोमीटरच्या वरतीच भेटणार. पण मित्रांनो तुम्ही विचार करा जर तुम्ही डिझेल गाडी घेताय आणि त्यातल्या त्यात तो 1,00,000 चाललेली गाडी आहे. ती घेताय तुम्ही पर्चेस करताय. कारण काय फक्त मायलेजसाठी. तर 1,00,000 किलोमीटर झालेली गाडी ह्याच्यामध्ये काय-काय पार्ट्स तुम्हाला चेंज करावे लागतील. त्याचं मेंटेनन्स कसं आहे, काय हे तुम्ही एकदा विचार करून घ्या. कारण डिझेल कार्स 1,00,000 किलोमीटर चाललेल्या कार्स ह्याच्यामध्ये जे पार्ट्स आहेत ते तुम्हाला खूप चेंज करावे लागतात. कारण ऑलरेडी 1,00,000 गाडी चाललेली आहे. 1,00,000 म्हणजे खूप होतं. एक आणि ती तुम्हाला 1-2 वर्षात पण चाललेली नसेल. ती 10-1 वर्ष तरी लागलेच असतील लोकांना, की 1,00,000 किलोमीटर चालली असेल ते. पण आणि ती 10 वर्ष पण जुनी असणार आहे. तर ही गाडी तुम्हाला भेटेल एक तर 8-9-10 वर्षापूर्वीची आणि 1,00,000 किलोमीटर चाललेली. मग आता तुम्ही विचार करा, की 1,00,000 चाललेली आणि 8-10 वर्षापूर्वीची गाडी. त्याच्यामध्ये जुना जो ओनर आहे त्यांनी काय-काय काम केलेलं आहे, हे तुम्हाला माहीत नसणार आहे. मग तुम्ही मेकॅनिक जरी घेऊन गेले त्याच्याकडे गाडी चेक करायला, तर मेकॅनिक काय तुम्हाला वरती-वरती सांगणार आहे. तुम्हाला डीप काही ते सांगणार नाही, की हे पार्ट खराब आहे, तो पार्ट खराब आहे. हे तुम्हाला नंतर तुम्ही गाडी घेतल्यानंतर तुमचा मनस्ताप होणार आहे, की नंतर काम निघणार, की गाडीचं हे काम निघालं, गाडीचं ते काम निघालं. हे डिझेल कारसोबत होतं मित्रांनो. कारण डिझेल कार हे काय थांबवून ठेवायची गोष्ट नाहीये. तिला तुम्हाला रोज चालवावंच लागेल. तुम्ही तिला थांबवून ठेवलं तर उलट तिचं जास्त मेंटेनन्स निघेल चालवण्यापेक्षा. तर एकदा काय करा मित्रांनो, आता तुम्ही समजा ठरवलेलंच आहे, की आता नाही मला डिझेलच गाडी घ्यायची BS4मध्ये. भेटतात आहे गाड्या, नाही भेटत नाही, नाही. पण रेअर भेटतात आहे. कोणी विकायला तयार नाही आणि तिची रिसेल व्हॅल्यू पण एवढी आहे ना. आता मारुती सुझुकी एक ब्रेझा गाडी म्हणून आहे. जुनं मॉडेल 17, 18, 16, 15 या रेंजमधलं. ते मी चेक करतोय, की ते मॉडेल आज 1,00,000 किलोमीटर तर कमी चाललेलं आहे. त्याची प्राईस 7,800, 7,800, 7,800 या रेंजमध्ये तुम्हाला भेटते. एक 10 वर्ष चाललेलं 7-8 लाख रुपये. पण मित्रांनो ते जर तुम्ही अजून 1-2 लाख रुपये तुम्ही स्पेंड केले, तर तुम्हाला चांगली सीएनजी कार पण येऊ शकते. याचा पण तुम्ही विचार करा. फक्त डिझेलकडे जाऊ नका आणि डिझेलचं काय आहे आजकाल डिझेलवरती कधी निर्बंध येतील, काही अजून आपल्याला सांगता नाही येणार. म्हणून डिझेल कार घेताना थोडासा विचार करा. जर तुम्हाला डिझेल कार घ्यायची तर तुम्ही नवीन BS6 मधली घ्या. ज्याची मॅन्युफॅक्चरिंग यावर्षी किंवा लास्ट इयरची असेल 25 किंवा 26ची. ती गाडी घ्या. ती गाडीवरती तुम्हाला 15 वर्ष तुम्हाला ती गाडी बघायचा विचार नाही करावा लागणार. कारण ऑलरेडी तुम्ही 10 वर्ष जुनी गाडी घेताय. आणि आता लास्ट 1-2-3 महिन्यापूर्वी सरकारनं हे जी-आर काढला होता, की बाबा डिझेल गाड्या आता
15 वर्षापर्यंत चालणार आहेत म्हणून. त्याच्यानंतर त्यांची रिपासिंग होईल ना होईल काही सांगता येत नाही. तर ॲक्चुअली मला पण डिझेलच घ्यायची होती, पण हे सरकारने मध्ये काढलं ना, त्याच्यामुळं मी पण थोडा घाबरलो आणि मी तिथून पळ काढला. नको म्हणलं, मला डिझेल गाडी नको, माझी पेट्रोलच ठीक आहे. मला पण डिझेल गाडी हवी होती, कारण मायलेजचा खूप प्रॉब्लेम येतो मला. माझे CNG मला लाईनमध्ये जायचं नव्हतं. तर त्याच्यासाठी मी डिझेल बघत होतो, पण डिझेलचा एवढे प्रॉब्लेम्स आले. मी सर्च केले, खूप प्रॉब्लेम येतात डिझेलमध्ये. त्याच्यामुळे फक्त एकच प्लस पॉइंट आहे त्याच्यामध्ये, की तुम्हाला मायलेज चांगला भेटतो. पण तुम्ही जर वीकली गाडी किंवा एका वीकेंडला किंवा कसं असं बाहेर निघत असाल, रिअरली बाहेर निघत असाल, तर मला असं वाटतं तुम्ही डिझेलकडनं जाता तुम्ही पेट्रोलच बघावी. कारण डिझेल गाडी ही डेली यूज करण्यासाठी चांगली आहे. रेअर सॅटर्डे, संडे किंवा 1-2 दिवसासाठी कुठं बाहेर झालं तर त्यासाठी नाही आहे. आणि त्याच्यामध्ये एक तुम्ही नवीन जरी गाडी घेतली समजा, तर त्याच्यामध्ये पण आता ते DPFचं एक नवीन BS6मध्ये आलं आहे. ती जी गाडी समजा तुम्ही डिझेल गाडी जरी घेतली, नवीन गाडी जरी घेतली आणि ती जरी सिटीमध्ये तुम्ही चालवली, तरी तिला ते एक DPFचा एक साईन येतो त्याच्यावरती. ती तुम्हाला DPF रिजनरेट करायला सांगते. मग रिजनरेट कसं होतं, की तुम्हाला गाडी 100 च्या स्पीडने चालवावी लागते, तेव्हा ते रिजनरेट होतं ते त्याच्यामधलं. तर त्यावेळेस तुम्ही आता तुम्हाला हायवेला जावंच लागणार आहे. सिटीमधून हायवेमध्ये जायला आपल्याला किती वेळ लागतो, हा एक प्रॉब्लेम राहणार आहे. तुम्ही सिटीमध्ये तर 100च्या वरती पळवू शकणार नाही गाडी. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टीचा विचार करून मित्रांनो, डिझेल तुम्ही गाडी घ्यायचा विचार करा. आणि जर डिझेल गाडी तुम्ही BS4 घेणार आहात फक्त मायलेजसाठी आणि कमी किमतीमध्ये भेटेल, मग तर कमी किंमतमध्ये तर तुम्हाला भेटणारच नाही. कारण मला एक मी सर्व्हे केलेला आहे, की ज्यावेळेस मी रिसर्च मला पण डिझेल गाडी मध्ये घ्यायचं आलं होतं, की डिझेल गाडी घेऊ आपण चांगल्या मायलेजसाठी. पण नंतर माझा असा विचार सर्च केलं, की मी डिझेल गाडीमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळं मी म्हणलं ते कॅन्सलच केली डिझेल म्हणून. एखादी CNG घेतलेली परवडतं, पण डिझेल तरी सध्या नाही. डिझेल आहे, चांगलीच गाडी आहे. डिझेलच्या गाड्या चांगल्याच आहेत. पण ते डिझेल कधी सरकार त्याच्यावरती निर्बंध घालतील, कधी बॅन करतील? कारण आता E20 पेट्रोल मध्ये गाड्या निघाल्या होत्या. आता सरकारनं नवीन धोरण धरलं, की E30, 40 पर्यंत जाणार आहे. मारुती सुझुकीने तर 100% इथेनॉलची गाडी लॉन्च करणार आहे. आय थिंक नेक्स्ट मंथमध्ये काहीतरी गडकरी साहेबांना सांगितलेलं आहे, की ऑलमोस्ट ती तयार गाडी आहे. ती लॉन्च करायची तयारच गाडी आहे. ती ती इथेनॉलवर चालणारी गाडी आहे. आता पेट्रोलमध्ये पण थोडं आपलं इथेनॉल 20% इथेनॉल आलं आहे. त्याच्यामुळं गाड्यांचा थोडासा प्रॉब्लेम्स येणार आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जुनी डिझेल गाडी घेताय, तर मित्रांनो 100% तुम्हाला मेंटेनन्सचं काम लागणारच आहे. तो गाडी घेताना विचार करा, कोणतरी चांगला मेकॅनिक घेऊन जा. त्याला ऑल पार्ट्स चेक करायला सांगा. जसे की ते आपले चेन असते त्याचे हे काय काय पार्ट असतात ते, टायमिंग बेल्टचा एक टायमिंग बेल्ट एक असतो. अजून मला असं वाटतं, की क्लच प्लेट्स वगैरे हे त्याची मेंटेनन्स, ब्रेक पॅड्स वगैरे तिचे इंटरनल पार्ट्स जे आहेत ते तुम्ही एकदम सर्व चेक करून तुम्ही गाडी घ्यायचा विचार करा. डिझेल गाडी चांगलीच आहे, पण हेच प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार आहेत. तर त्याच्यासाठी पण तुम्ही तयार राहा, कारण डिझेल गाडी म्हणल्यावरती थोडंसं मेंटेनन्स असतोच तिला. त्याच्यापेक्षा बेटर आहे, की तुम्ही CNG घ्या. गाडीमध्ये CNG पण आता प्राईस तेवढी झालेली आहे ऑलमोस्ट. पण CNGमध्ये कसं तुम्हाला मायलेज पण जास्त चांगला भेटेल आणि तुम्हाला मेंटेनन्सचं जास्त काम नसणार आहे. तर हा व्हिडिओ मित्रांनो इथपर्यंत थांबवू आपण, कारण खूप लांब व्हिडिओ होते. त्याच्यामुळे आपण इथंच थांबूया. जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ हा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशीच तुम्हाला नवीन माहिती सांगेल गाडी रिलेटेड, कार्स रिलेटेड. प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.